स्वागत. पुरंदर एंटरप्राइजेस सासवड भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत बारामती कृषी प्रदर्शन 2026 मध्ये. आज शनिवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी झालेली आहे इथे आणि इकडे तिकीट काउंटर आहे, तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला आणि उजव्या साईडला देखील इथे तिकीट काउंटरची सोय आहे. तुम्ही ऑनलाईन आणि कॅश दोन सोयी आहे. काउंटर इंटरनेट वापरू शकता आणि तुम्ही तुम्हाला स्कॅन करून तुमचं पेमेंट तिकीटचं करू शकता. कृषी प्रदर्शनचं तिकीट आपल्याला मिळालं आहे आणि याची तिकिटाची किंमत जी आहे ती 60 रुपये आहे एका माणसासाठी. आणि एक प्लस पॉईंट असा असेल की विद्यार्थ्यांसाठी यांनी सूट दिलेली आहे, म्हणजे निम्म किंमत केलेली आहे, म्हणजे 30 रुपयामध्येच तो विद्यार्थी ID दाखवून आतमध्ये प्रवेश करू शकतो. मित्रांनो, इथे माझा सहकारी आलेला आहे आदित्य क्षीरसागर. आपल्याला जेवढा व्हिडिओ काढता येईल तेवढा व्हिडिओ आम्ही इथे काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती आम्ही इथे देणार आहोत. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे ही एंट्री गेट आहे. इथे सिक्युरिटी एकदम चोख बंदोबस्त केलेला आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे सगळी सोय केलेली आहे इथे. मित्रांनो, इथं पाहिलं तर आपण अशी सिक्युरिटी आहे, मग सगळ्यांना कोऑपरेट करता येते. थँक्यू सर. ओके, चलो थँक्स. मित्रांनो, आपण ह्या गेटमधून एंट्री केली आत्ता इथे आणि गेटमधून एंट्री केल्यानंतर इकडे तुम्हाला अशा प्रकारे उजव्या साईडला अशा प्रकारे प्रदर्शन चालू आहेत आणि इकडे डाव्या साईडला तुम्हाला अशा प्रकारे इथं एंट्री तुम्हाला दिसेल. एंट्री केल्यावरच इथे अशी फळांची सजावट केली आहे अशी छानशी. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता इकडे त्यावेळेस डाव्या साईडला इथे छोटीशी रोपवाटिका आणि कृषी वैज्ञानिक केंद्र बारामती भाजीपाला इथं अशा प्रकारचे काउंटर्स लावलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे मिरची, टोमॅटो अशा प्रकारे रोप दिसत आहेत. बेड कोणते आहेत, काय आहेत त्याच्याबद्दल माहिती पडेल आपल्याला. सांगा जरा माहिती. हे गाई म्हशीसाठी शेतकरी पेट बनवलेले आहे, याच्यामध्ये शेतकरी लावलेले आहे. गाईच्या आरोग्याची माहिती आपल्या मोबाईलवर करणार. गाय आजारी पडायच्या अगोदर आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन देणार की गाय आजारी पडणार आहे. या गायची ट्रीटमेंट देणार मोबाईलवर सांगणार आणि गाई याच्यामुळे गायची डेली ॲक्टिव्हिटीसाठी गायची डेली कसं आहे, गायचं रवंथ वगैरे कमी जास्त झालं ते आपल्याला सांगणार. किंवा समजा गाय कमी जास्त चारा खाल्ला किंवा कमी जास्त पाणी पिलं, गायचं टेम्परेचर हे सगळं आपल्याला डिटेक्ट करून आपल्या मोबाईलवर म्हणजे मोबाईलला कनेक्ट असतं. याची प्राईस 6,500 रुपये एका गायचा. 6,500 यासाठी कमीत कमी 10 त्याच्यावर हे राऊंड या राऊंड असते हे आपल्या माहिती काढतात या ठिकाणी याची माहिती आपल्याला म्हणजे गायचे थोडेफार आपल्या जसे सर्दी खासी आता ते कृषी प्रदर्शनमध्ये आहे. यांना घ्यायचं असेल प्रेक्षकांना तर ते घ्यायचं नाही. आपला नंबर आहे 8956 69 05 कार्ड तुम्ही पाहू शकता. या कार्डवर नंबर दिलेला आहे. यांना कोणाला घ्यायचा तर याच्यावर कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, आपण इथे एंट्री केल्यानंतर आपण पाहिलं आता इथे गाईचा बेल्ट म्हणजे गुरांसाठी बेल्ट आहेत. अशा प्रकारचं एक वेगळं तंत्र आपण वापरू शकता. आणि इकडे तुम्हाला दिसत आहे रॉबर्ट आहेत काही छोटे, आणि इकडे तुम्हाला ड्रोन आहे. म्हणजे इथे सगळं यंत्रसामग्री जी असणार आहे जी तुमच्या शेतामध्ये वापरता येईल ती यंत्रसामग्री तुम्हाला इथे दिसते. इथे कांदा चाळ वगैरे आपण ठेवतो, कांदा लसूण वगैरे कशा प्रकारे आपण साठवणी करू शकतो त्याची ते तुम्हाला इकडे दिसतंय.
मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे एक शेड आहे. या शेडमध्ये आपल्याला स्ट्रॉबेरीची लागवड केलेली दिसते आणि इकडे पलीकडे फुलांची लागवड दिसते. वेगळ्या प्रकारची फुलं आहेत. मित्रांनो इथे आपल्याला काही सबस्क्रायबर भेटले आहेत. थँक्स. खुल्या क्षेत्रातील हायड्रोपोनिक शेती. तर इथे कशा प्रकारे लागवड केली आहे, काय आहे त्याचं सगळं डिटेल पूर्ण माहिती दिलेली आहे. इकडे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण भाजीपाला इथे फुले दिसत आहेत तुम्हाला वेगवेगळी. हे याची तुम्ही लागवड करू शकता. इकडे तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसत आहे. तर आपण स्ट्रॉबेरी लावू शकता अशा प्रकारे. स्ट्रॉबेरी हा आयकॉन पहा तुम्ही. स्वयंचलित हवामान केंद्र. हवेचा वेग, हवेचे तापमान, पाण्याचा ओलावा, मातीचा ओलावा, अशा प्रकारे आपण हे सगळं ह्या यंत्राच्या साहाय्याने आपण पाहू शकता. आणि तुमची जी काही शेती असेल ती शेती तुम्ही सुलभ करू शकता. आपल्याला ह्याविषयी कोणती माहिती हवी असेल तर आपण ह्या दिलेल्या समोरच्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारणा करू शकता. मित्रांनो आपण पाहू शकता एक छोटासा रॉबोट आहे इथे. रिमोटच्या साहाय्याने हा रॉबोट चालतो आहे आणि याच्यामध्ये आपल्या माहितीनुसार पाण्याची, औषधाची फवारणी आपण करू शकता. आणि याची जी किंमत आहे ती जवळपास 4 ते 4.5 लाखापर्यंत किंमत आहे. तर मित्रांनो आपण बारामती कृषी प्रदर्शनमध्ये आलो आहोत आणि ते वेगळं आपल्याला एक पीक दिसतंय. हा तुम्ही जर पाहिला असेल काळा कांदा लागवड. इथे तुम्हाला फोटो पण दिसतोय. तर अशा प्रकारे काळा कांदा लागवड तुम्हाला इथे दिसते. आणि इकडे तुम्हाला सूर्यफूल आहे. हे असे सूर्यफूल कृषी प्रदर्शनमध्ये इकडे तुम्हाला. मित्रांनो आपण इथे एक वेगळं पीक पाहिलं आहे ब्रुशेल स्प्राउट नावाचं. हे एक प्रकारचं कोबी सारखं दिसणारं पीक आहे. तर अशा प्रकारे हे पीक पण आपल्याला इथं वेगळं पीक आपल्याला दिसतंय आणि हे डाएटसाठी जास्त चांगलं आहे. आणि आपण जर हे झाड पाहू शकता इथे हे जे पीक आहे ह्या झाडाच्या खाली लागतं इथं खोडाला. आणि 1 ते 1.5 किलो असं उत्पन्न ह्या एका झाडापासून मिळतं. तर हे जास्त करून सॅलेडसाठी यूज होतं, वापरलं जातं. तर मित्रांनो ह्या बारामती ह्या कृषी प्रदर्शनमध्ये जास्त करून लाईव्ह प्रदर्शन दाखवलं जातं. हीच ह्या प्रदर्शनची खासियत आहे की सगळं काही लाईव्ह प्रदर्शन इथं तुम्हाला दिसतं. म्हणजे हे पीक स्वतः हे लोक इथं पिकवतात. 4 महिने 5 महिन्याचे इथं येऊन पिकवतात आणि त्यानंतर आपल्याला इथं पाहता येतं. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो आपण इथे पाहू शकता कोबीचे उत्पादन बघा किती झालेलं आहे. भरघोस असं उत्पादन इथे आलेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपण ही लागवड केली तर तुम्हाला हे सगळं एवढं उत्पन्न असं मिळतं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता या फलकावरती पीक कालावधी 70 ते 120 दिवसामध्ये हे उत्पन्न आलेलं आहे. प्रकारे आपण पाहू शकता उत्पादन फ्लावर कोबीचे उत्पादन इथे तुम्हाला दिसतंय. ही जर पानं पाहिली तुम्ही भली मोठी पानं तुम्हाला इथे दिसत आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. आहे जिप्सी काकडी म्हणून. तर तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल काय. हॅलो. तर आमचा हा जो मेन स्ट्रक्चर आहे हा जो स्ट्रक्चर बघताय हा आम्ही डेमो मॉडेल केलेला आहे. याच्यामध्ये ट्रेलर सिस्टम जी म्हणतो ना ही वापरली आहे. त्याच्यामध्ये जो मेटल आहे तो जी आहे गॅल्वनाइज मेटल जो म्हणतात तो वापरला आहे. सहज आपल्याला
स्ट्रक्चर आहे ना आपल्याला ॲडजस्टेबल स्क्रूजनी पॅकिंग केलेली आहे. आपण स्ट्रक्चर परत आपल्या सोयीनुसार काढू शकतो आणि परत लावू शकतो. जसं तिथं कॉस्टिंग बघितली तर एक एकरी 1.5 लाख कॉस्टिंग आहे. आपण स्ट्रक्चरची एक 1.5 लाख 1.5 लाख कॉस्टिंग आहे आणि आपल्याला 2 फ्रेममध्ये मिळून जाईल अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये डिफरन्स जर बघितला ना त्याचं स्मॉल ट्रॅक्टर नव्हतं किंवा पॉवर टिलर याच्या ट्रॅव्हलिंगसाठी वाहतुकीसाठी आपल्याला सोयीस्कर आहे. म्हणजे ट्रॅक्टर छोटे ट्रॅक्टर याच्यामधून जाऊ शकतो. हो जाऊ शकतात. आणि जर ते आंतरपिके आपण म्हणतो शॉर्ट ड्युरेशन क्रॉप कोथिंबीर किंवा मेथी म्हणा ते पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. पण आता हे 1 ते 1.5 लाखाचा आपण जो खर्च करणार तर त्याचा फायदा काय होणार आपल्याला एवढा खर्च? आता बघा पारंपरिक पद्धतीला आपण बांबूनी करतो. बांबूमध्ये पण आपल्याला खर्च करावाच लागतो म्हणजे कंपॅरिझनमध्ये कमी. पण बांबू आपल्याला आहे ना कमी टिकतो म्हणजे ना खराब होऊन जातो. पूर्ण टीम लावावी लागते. त्या टीमला आहे ना याच्यामध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला 15 ते 20 वर्षापर्यंत तरी आपल्यापर्यंत म्हणजे ना खर्च करायची काही गरज नाही. आणि यातली जी जाळी आहे ती वन टाइमच असणार की ती पण यूज करता येते बदलायला. ओके, थँक्स व्हेरी मच. म्हणजे सरांना बसवायचं का? शेती आहे बिना मातीची. तर अशा प्रकारे आपण एक शेती करू शकता. तुम्ही जर तुमचं असं मोठं असं टेरेस वगैरे जर असेल तर तुम्ही तिथे स्वतः तुमची भाजीपाला पीक जे लावून तुम्ही स्वतःसाठी हे पीक घेऊ शकता. माती नाही. ते तुम्हाला सूर्यफुलाची शेती दिसते. या सूर्यफूल जे आहे याचा कालावधी 75 ते 90 आहे. तर एवढ्या दिवसामध्ये हे पीक तुम्हाला मिळतं. इथे आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात हे सूर्यफूल आलेलं आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपण कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. मकाचं पीक दिसतं तुम्हाला इथे. हे मका पीक जे आहे याची खासियत अशी आहे की हे मल्चिंग फिल्मवरती केलेलं आहे. तुम्ही खाली पाहू शकता ही मल्चिंग फिल्म लावलेली आहे इथे. आपण जी शेती करतो त्याच्यामध्ये मका पिकामध्ये मल्चिंग फिल्म कधी लावत नाही, पण ही शेती अशा प्रकारे केलेली आहे.